अजित पवारांच्या राजकीय कारकिर्दीवरती एक ओझरती नजर टाकली की काय दिसतं तर 1991 ते 2024 या काळात एकूण 8 वेळा आमदार म्हणून बारामतीच्या जनतेनं त्यांना निवडून दिलं। 6 वेळा उपमुख्यमंत्री म्हणून धुराही त्यांनी सांभाळली। 11 वेळा त्यांनी राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला। आगामी अर्थसंकल्पसुद्धा तेच सादर करणार होते आणि 12वा अर्थसंकल्प सादर करून एक वेगळाच विक्रम त्यांच्या नावावरती कोरला गेला असता। विविध खात्याची जबाबदारीही त्यांनी सांभाळली। जनतेचं प्रेम त्यांना या सगळ्याच काळात लाभलं। त्यामुळे त्यांच्या निधनाच्या वृत्ताने अनेकांना अश्रू अनावर झाले। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवारांचं अकाली निधन अत्यंत धक्कादायक आणि दुःखद असून त्यांच्या कुटुंबियांना आणि असंख्य चाहत्यांना मनापासून संवेदना व्यक्त केल्या। तर काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी संवेदना व्यक्त करत म्हणाले, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार आणि त्यांच्या सोबत असलेल्या सहप्रवाशांचे विमान अपघातात निधन झाल्याचे वृत्त अत्यंत पीडादायक आहे। या शोकाकुल क्षणात महाराष्ट्राच्या जनतेच्या सोबत मी आहे। समस्त पवार परिवार आणि त्यांच्या प्रियजनांच्या दुःखाच्या क्षणात मी माझ्या संवेदना व्यक्त करतो, असंही राहुल गांधी हे ट्विटरमध्ये ट्विट करून म्हणालेत। तर एक दमदार दिलदार मित्र मी गमावलाय। अजितदादांचे जाणे हे कधीही भरून न निघणारे नुकसान आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात आणि शोकसुद्धा व्यक्त केलाय। तर ही एक अतिशय वेदनादायक आणि दुर्दैवी घटना आहे। हे केवळ पवार कुटुंबाचंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं नुकसान आहे। मला असं वाटतं की मी माझा मोठा भाऊ गमावलाय, असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केलाय। कामाचा माणूस गेला अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे। तर शेतकरी नेत्यांनी अजित पवारांना आदरांजली वाहत शोक व्यक्त केलाय। टायमिंगचे पक्के, शिस्तप्रिय आणि प्रशासनावरील पकडीसह मिश्किल स्वभावासाठी अजित पवार महाराष्ट्रातील जनतेच्या कायम आठवणीत राहतील।